हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा मॅथचा फर्स्ट चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंटचा प्रॅक्टिस सेट 1. तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतही आपलं मॅथ आणि सायन्स पोहोचेल. ओके, सो लेट स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1. मग आता पहिला प्रश्न काय म्हटलं आपलं की ड्रॉ द लाईन सेगमेंट ऑफ द लेन्स गिवन बिलो अँड ड्रॉ दर परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर आपल्याला काही लेन्स दिलेले आहे 5.3, 6.7 आणि 3.8. तर त्याचं आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा ऑफ लाईन सेगमेंट. ओके, सो लेट स्टार्ट. आपण बघू आता. बघा आता पहिली आपल्या लाईन सेगमेंट दिली 5.3. तर इथे आधी 5.3ची एक लाईन काढून घ्यायची. हे बघा 5.3ची आपण इथे लाईन ड्रॉ केली. त्याला काहीतरी पर्टिक्युलर नाव द्यायचं तुमच्या मनाने. समजा मी याला नाव दिलं ए अँड बी. त्यानंतर कंपास घ्यायची, राऊंडर घ्यायचं. हे जे लोखंडी टोक आहे ते पॉईंट एवर ठेवायचं. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि इथे वर एक चॉक मारायचा, खाली एक चॉक मारायचा. परत तेच लोखंडी टोक पॉईंट बीवर ठेवायचं. इथे एक चॉक मारायचा आणि इथे एक चॉक मारायचा. ओके, बघा इथे आपल्याला दोन असे क्रॉस भेटलेले. हा एक पॉईंट मिळाला आणि हा एक पॉईंट मिळाला. तर हे पॉईंट आपल्याला असे जॉईन करायचे. सो बघा जॉईन केले आपण. या पॉईंटला नाव द्यायचं. समजा याला पी नाव दिलं, याला पी आणि क्यू नाव दिलं. याला पॅरललमध्ये दाखवायचं. त्याचे कारण त्याचे दोन समान भाग झालेले आहेत. लाईन सेगमेंटचे दोन समान भाग झालेले आणि इथे काटकोनाचं चिन्ह. बघा आता इथे 5.3. आता ही बघा किती झालेली आहे. इथे 2.8 असं त्याचं अर्ध मेजर आलेलं आहे. ओके, तर आता दुसरं बघू आपण 6.7. तर बघा आता आपला पहिला 5.3 सेंटीमीटरचा आपण ड्रॉ केलेला आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर आता बघा खाली ड्रॉ करू आपण 6.7चा. 6.7 सेंटीमीटरचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. सो परत तेच एक लाईन घ्यायची, 6.7ची लाईन काढायची. ओके, त्याला काहीतरी पर्टिक्युलर नाव द्यायचं. समजा मी दिलं एक्स अँड वाय. आणि हे जे राऊंडर आहे, राऊंडरचं हे टीन म्हणजेच लोखंडी टोक एक्सवर ठेवायचं आणि त्यात निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वर एक चॉक मारायचा, खाली एक चॉक मारायचा. परत तेच लोखंडी टोक तो हा जो टीन आहे तो परत एक्सवर ठेवायचा, एक्स पॉईंटवर ठेवायचा. इथे एक चॉक मारायचा, खाली एक चॉक मारायचा. ओके, आणि हे जे दोन पॉईंट मिळाले आपल्याला, हे बघा हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, त्याला आपण नाव देऊ समजा ए अँड बी. आणि हे जॉईन करून घ्यायचे. ओके, पॅरलरचं साईन दाखवायचं, ते काटकोनाचं चिन्ह. ओके, हे बघा आता दोन एक्झाम्पल झाले आपल्याला 5.3 आणि 6.7. आय होप तुम्हाला समजलं असेल. सो आपण बघू आता थर्डचं 3.8. बघा तिसरं एक्झाम्पल आहे 3.8 सेंटीमीटर. परत तेच करायचं आपल्याला. 3.8 सेंटीमीटरची एक लाईन सेगमेंट ड्रॉ करायची. खूप छोटी ती. बघा 3.8 एवढी आली. त्याला काहीतरी नाव द्यायचं पर्टिक्युलर. समजा नाव दिलं ओ पी. परत आपलं तीच मेथड, राऊंडर घ्यायचं. राऊंडरचं लोखंडी टोक म्हणजे स्टीन हे ओवर ठेवायचं. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वर एक चॉक मारायचा, खाली एक चॉक मारायचा. परत तेच लोखंडी टोक हे पीवर ठेवायचं. वर एक चॉक मारायचा, खाली एक चॉक मारायचा. ओके, अँड हे जे दोन पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे. सो लेट्स सी अवर अँगल बायसेक्टर, सॉरी परपेंडिक्युलर बायसेक्टर. याला नाव देऊ आपण पी क्यू. हे आले पॅरलरमध्ये आणि ते काटकोनाचं चिन्ह. ओके, सो आता क्वेश्चन 2 बघू आपण. बघा आता क्वेश्चन 2 आहे आपला. ड्रॉ अँगल ऑफ द मेजर गिव्हन बिलो अँड ड्रॉ दर बायसेक्टर. तर आपल्याला काही अँगल दिले 105 डिग्री, 55 डिग्री, 90 डिग्री. तर त्यांचं आपल्याला बायसेक्टर्स काढायचे आहेत.
ओके. तर बघा आपण पहिला काढू 105 डिग्री. तर इथे एक रेष मारायची, ती तुमच्या मनाने घेऊ शकता तुम्ही. बघा आता समजा मी 5.5 सेंटीमीटर घेतली आणि इथे तुमचं प्रोटेक्टर घ्यायचं. प्रोटेक्टरमध्ये 105 डिग्री कुठं आहे बघा. आता 105 डिग्री तिथे आपल्याला अँगल्स काढायचा. आता 105 इकडे नाही मोजायचा, लेफ्ट साईडने मोजायचा. हे बघा आता लेफ्ट साईडला इथे येईल तो 105 डिग्री. बघा इथे आपल्याला पॉईंट भेटला. तर हा पॉईंट आणि हे जोडून घ्यायचं. ओके. तर आणि या ट्रायंगलला काहीतरी नाव द्यायचं, अँगलला काहीतरी नाव द्यायचं. समजा मी दिलं ABC. त्याच्यानंतर आपलं राऊंडर घ्यायचं, कंपास घ्यायची. ते हे जे टीन आहे, लोखंडी टोक आहे, ते B वर ठेवायचं. एक पर्टिक्युलर डिस्टन्स घ्यायचं. ते डिस्टन्स बदलवायचं नाही, मेजर बदलवायचं नाही. इथे एक चॉक मारायचा आणि इथे एक चॉक मारायचा. ओके. परत हा जो टीन आहे, लोखंडी टोक आहे, तो परत या पॉईंटवर ठेवायचं. थोडं मेजर वाढवून घ्यायचं. इथे एक चॉक मारायचं, परत ते टीन इथे ठेवायचं, लोखंडी टोक इथे ठेवायचं आणि इथे एक चॉक मारायचं. ओके. आणि हे जे पॉईंट मिळालं बघा आता आपल्याला, हा पॉईंट आणि हा मिडलचं इथे जोडून घ्यायचं. याला समजा नाव दिलं आपण O. तर बघा आता हा कितीचा होता, 105 डिग्री. तर बघा आपण मागच्या लेक्चरमध्ये अँगल बायसेक्टरची डेफिनेशन बघितली होती की असा कोन की ज्याच्यामुळे कोणाचे 2 समान भाग होतात. तर बघा आता समजा 105 डिग्री होता. आता हा कितीचा आला बघा. आता अँगल ABOचं मेजर काढू आपण. हे बघा आता 52.5 डिग्री असा त्याचं मेजर आलेलं आहे. एक्झाममध्ये नाही लिहिलं तरी चालतं. ओके. तर बघा आता नेक्स्ट बघू आपण. बघा आता नेक्स्ट अँगल आहे आपल्याकडे 55 डिग्री. परत तीच प्रोसेस करायची. इथे एक लाईन ड्रॉ करायची. 55 डिग्रीचा अँगल काढायचा. बघा आता 55 कुठे येणार आहे आपले, इथे येईल. ओके. तिथे पॉईंट ठेवायचा आणि तो पॉईंट आणि हे इथून जोडून घ्यायचं. त्याला नाव द्यायचं. समजा मी याला नाव दिलं PQ and R. तर तुमचं राऊंडर घ्यायचं, कंपास घ्यायची, निम्म्यापेक्षा कमी अंतर घ्यायचं. इथे एक चॉक मारायचा आणि या साईडला एक चॉक मारायचा. परत तेच जे लोखंडी टोक आहे ते ह्या पॉईंटला ठेवायचं. थोडं मेजर वाढवून घ्यायचं. इथे चॉक मारायचा, परत एक इथे ठेवून इथे चॉक मारायचा आणि हे जी पॉईंट आहे ते जॉईन करून घ्यायचे. ओके. याला काहीतरी अजून नाव द्यायचं. समजा आपण याला नाव दिलं A. सो दिस इज अवर अँगल बायसेक्टर. तर बघा आता तिसरं दिलं आपलं 90 डिग्रीचा. तो आता आपण बघू. हे प्रोटेक्ट. बघा आता आपल्याला तिसरा अँगल दिलेला आहे 90 डिग्री. 90 डिग्रीचा खूप सोपा असतो. परत तीच प्रोसेस, लाईन ड्रॉ करायची, 90 डिग्रीचा अँगल घ्यायचा, तो जॉईन करून घ्यायचा. ओके. त्याला काहीतरी पर्टिक्युलर तुमच्या मनाने नाव द्यायचं. समजा X, Y and Z. प्रोटेक्टर घ्यायचं, कंपास घ्यायची, निम्म्यापेक्षा कमी अंतर घेऊन इथे चॉक मारायचा. परत इथे खाली चॉक मारायचा आणि तेच राऊंडर इथे या पॉईंटला ठेवून थोडं मेजर वाढवून घ्यायचं. इथे एक चॉक मारायचा, परत ते पॉईंट इथे ठेवून इथे एक चॉक मारायचा आणि हे जे ते जॉईन करून घ्यायचे.
ओके. सो लेट्स सी अवर अँगल बायसेक्टर्स. हे झाले आपले कंप्लीट. ओके, तर या पॉईंटला काहीतरी नाव द्यायचं. समजा याला नाव दिलं मी पी. सो आता आपण थर्ड क्वेश्चन बघू. सो बघा आता तिसरा प्रश्न आहे, ड्रॉ अँड ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल काढायचं आहे, म्हणजे विशाल कोन काढायचा आहे, आणि राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच काटकोन काढायचा आहे. फाइंड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ. आपण तिसरा क्वेश्चन बघू. ड्रॉ अँड ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल काढायला लावलं आणि राईट अँगल ट्रायंगल काढायला लावला आहे, म्हणजेच एक विशाल कोन काढा आणि एक काटकोन त्रिकोण काढा. फाइंड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ ईच ट्रायंगल. वेअर डू यू पॉईंट ऑफ कॉन्करन्स. त्याचा आपल्याला कॉन्करन्स पॉईंट शोधायचा आहे, म्हणजेच मध्यबिंदू शोधायचा आहे. सो पहिला काढू आपण. ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल. सो बघा आता ऑप्टिव्स अँगल ट्रायंगलमध्ये काय करायचं, तुमच्या मनाने मेजर घ्यायचं आहे. तिथे त्यांनी मेजर दिलेलं नाही. बघा इथे मी समजा इथे लाईन ड्रॉ करायची. प्रोटेक्टर घ्यायचं, त्याच्यामध्ये ऑप्टिव्स अँगल बघायचं. तुम्हाला जे मेजर आवडेल आता बघा या साईडने बघायचं. इथे 100 आहे, 110. समजा आपण 110 घेऊ आता. सो हे पॉईंट जॉईन करायचे. ही पण जॉईन करून घ्यायची. ट्रायंगल सांगितलं आहे आपल्याला. त्याला काहीतरी समथिंग नाव द्यायचं. समजा मी याला नाव दिलं ABC. सो त्याचे परत बघा आता आपण मागे बघितलं अँगल बायसेक्टर कसे काढतात बघा हे ते. तसं जर या प्रत्येक पॉईंटचा अँगल बायसेक्टर आपल्याला इथं काढायचा आहे. Aचा, Bचा आणि Cचा. तो पहिले आपण काढू Bचा. बघा आता थोडं डिस्टन्स वाढवून घ्यायचं वाटल्यास. इथे चॉक मारायचा. परत तो पॉईंट T इथे ठेवायचा. इथे चॉक मारायचा. हे जॉईन करून घ्यायचे. तसंच आता Aचा पण काढू बघा आता. इथे चॉक मारला, इथे चॉक मारला. परत हे लोखंडी टोक इथे ठेवायचं. डिस्टन्स वाढवून घ्यायचं. खाली एक चॉक मारायचा. परत इथे घ्यायचं आणि इथे एक चॉक मारायचा. सो हे पॉईंटसुद्धा आपल्याला जॉईन करायचे. ओके. सो आता राहिला आपला पॉईंट C. तर बघा आता पॉईंट Cचा पण काढू आपण. ओके, इथे बघा इथे चॉक मारला, इथे चॉक मारला. इथे हे लोखंडी टोक ठेवलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. इथे एक चॉक मारला, इथे टोक ठेवलं, इथे एक चॉक मारला आणि परत हे पॉईंट आपल्याला जॉईन करायचे बघा. सो बघा तुम्ही बघू शकता आपल्याला इथं मध्यबिंदू भेटलेला आहे. बघा मी जिथे पेन्सिल ठेवली तिथं हा आपल्याला मध्यबिंदू भेटला. याला काहीतरी नाव द्यायचं. समजा याला नाव दिलं O. सो दॅट इज अ पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ओके. आणि बघा इथे काटकोनाचे चिन्ह दाखवायचे, ते दाखवायला विसरू नका. ओके. बघा आता दिस इज अवर अँगल ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल. वाटल्यास तुम्ही हे बघा आपण इथे जे चॉक काढले यांना सुद्धा तुम्ही काहीतरी पर्टिक्युलर नाव देऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. आणि बघा त्याच्या खाली लिहून घ्यायचं. तर बघा आता आपण लिहिलं आहे, मी लिहून घेतलं आहे. द अँगल बायसेक्टर मीट ॲट पॉईंट O. दिस पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर लाईन्स इनसाइड दी ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल ABC. तर आता म्हणजे सर्व जे पॉईंट ते ओला मीट होतात, म्हणजे ओला येऊन मिळतात. ओके. PDF हवी असेल PDF ही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ओके. सो बघा आता आपण बघू राईट अँगल ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा. बघा इथे मी एक लाईन ड्रॉ केली.
इथे परत 90 डिग्रीचा अँगल काढायचा आपल्याला. 90 डिग्रीचा अँगल काढला. थोडं तुम्हाला वाटल्यास तुम्ही वाढवू शकता ते डिस्टन्स. आणि परत ट्रायंगल सांगितलं म्हणून ही साईड पण आपल्याला जॉईन करायची. ओके, सो राऊंडर घ्यायचं. राऊंडरमध्ये थोडं निम्म्यापेक्षा कमी अंतर घेऊन परत तीच प्रोसेस करायची. त्यापूर्वी नाव द्यायची ट्रायंगलला. त्याला नाव दिलं समजा आपण L, M आणि N. ओके, तर बघा आता हे राऊंडरच्या टोकी ठेवायचं. निम्म्यापेक्षा कमी अंतर घ्यायचं. इथे चॉक मारायचा आणि इथे चॉक मारायचा. परत हे जे 3 राऊंडरचं लोखंडी टोक आहे ते इथे ठेवायचं. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. इथे चॉक मारायचं. परत ते टोक इथे ठेवायचं आणि इथे चॉक मारायचा. ओके, आणि हे जे पॉईंट मिळाले ते जॉईन करून घ्यायचे. ओके, तसंच पॉईंट एनला पण करू आपण. तसं प्रत्येक पॉईंटला करावं लागतं. बघा इथे एक चॉक ड्रॉ केला, इथे एक ड्रॉ केला. परत हे लोखंडी टोक इथे ठेवायचं. थोडं डिस्टन्स वाढवायचं. इथे एक चॉक मारायचा, इथे एक चॉक मारायचं. ओके, आणि हे जी पॉईंट्स मिळाले ते जॉईन करून घ्यायचे. परत आता आपण एलचा काढू. बघा आता एलचा. इथे खाली एक चॉक ड्रॉ करायचा, इथे ड्रॉ करायचा. परत तिथून पॉईंटवरच्या पॉईंटवर आपलं लोखंडी टोक ठेवायचं. तर खालच्या साईडला इथे एक अँगल म्हणजे चॉक ड्रॉ करायचा, इथे एक चॉक ड्रॉ करायचा. आता खूप जणांना कन्फ्युजन असतं की याचं चॉक इथे येतो, कोणी कुठेही काढतं. बघा त्या अँगलच्याच फ्रंटलाच तो अँगल आला पाहिजे, तो पॉईंट आला पाहिजे. ओके, सो बघा आता आपण याला जॉईन करून घेऊ. आणि हा जो बघा इथं आपल्याला कॉन्करन्स पॉईंट मिळाला. हा बघा इथं मी पेन्सिलचं टोक ठेवलं. हा आपला कॉन्करन्स पॉईंट आहे. त्याला नाव देऊ आपण O. ओके, हे बघा आता हा काटकोन होता, राईट अँगल ट्रायंगल होता म्हणून याला काटकोनाचं चिन्ह पण दिलेलं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही यांना आपण चॉक मारलेले आहेत त्यांना तुम्ही पण नावं देऊ शकतात ॲज युअर विश. बघा त्याच्या खाली जसं आपण आता आपल्या अँगलच्या खाली लिहिलं की ते O पॉईंटला मीट होतं, तसं आता याचंही लिहून घेऊ. तर बघा आपण लिहिलेलं आहे. तर द अँगल बायसेक्टर मीट ॲट पॉईंट O. द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर लायज इनसाइड राईट अँगल ट्रायंगल L, M अँड N. ओके, तर हे पण ओला मीट होतात, ओला येऊन मिळतात. ओके, बघा आता नेक्स्ट बघू आपण. तर बघा चौथा प्रश्न आहे. आपल्याला काय सांगितलं की राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे आपल्याला, आणि त्याचं आपल्याला परपेंडिक्युलर म्हणजे आपण बघितलं होतं परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढतं. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं त्याच्या साईडचे. ओके, बघा आता इथे एक राईट अँगल ट्रायंगल काढायचा. राईट अँगल म्हणजेच 90 अंशाचा. ओके, 90 डिग्रीचा अँगल काढायचा. तो पॉईंट जॉईन करून घ्यायचा. त्याला नाव द्यायचं. समजा मी याला नाव दिलं X, Y अँड Z. ओके, त्याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचे आहे. बघा आता तर आपल्याला XYचं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे, XZचा काढायचा नाही, YZचा काढायचं आहे. तर पहिले आपण काढू YZचा. ओके, तर बघा निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्यायचं. परपेंडिक्युलरमध्ये निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्यायचं. इथे खाली चॉक मारायचा, इथे वर एक चॉक मारायचा. परत तो पॉईंट झेडवर ठेवायचा, वर एक चॉक मारायचा, खाली एक चॉक मारायचा, त्यांना जॉईन करून घ्यायचं. हा व्हिडिओ फार लेंदी होऊ शकतो कारण प्रॅक्टिस सेट मोठा आहे, त्याचे मी पार्ट केलेले नाही. बघा एकाच व्हिडिओमध्ये बघू आपण. आणि XZचा काढायचा आता आपल्याला. बघा आता इथे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. इथे एक चॉक ड्रॉ करायचा, इथे एक चॉक ड्रॉ करायचा. परत तो पॉईंट Xवर ठेवायचा, इथे एक चॉक ड्रॉ करायचा आणि इथे एक चॉक ड्रॉ करायचा. हे पॉईंट जोडून घ्यायचे.
तर आता राहिला आपली कोणती साईड राहिली, तर एक्स अँड वाय साईड राहिली बघा. तर परत तसंच निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. इथे एक चॉक ड्रॉ करायचा. या साईडला चॉक नाही ड्रॉ केला तरी चालतो, पण आपण करून घेऊ. ओके, परत वायवर ठेवायचं पॉईंट. इथे एक चॉक ड्रॉ करायचा आणि इथे एक चॉक ड्रॉ करायचा. बघा मिडललाच त्याचा आपल्याला भेटलेला आहे. ओके, यू सी. सो याला आपण नाव देऊ डी. ओके, बघा आता आपल्याला जो भेटलेला आहे पॉईंट, तो कुठं कॉन्करन्स पॉईंट कुठे भेटला आहे आपल्याला? हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे काय, तर कर्णात कर्ण. हायपोटेनियस म्हणजे आपण तर मराठीमध्ये म्हणतो कर्ण, म्हणजेच त्या अँगलच्या समोरच्या बाजूला. बघा त्याची हायपोटेनियसची डेफिनेशन काय, तर इन सच अ ट्रायंगल द साईड अपोजिट द राईट अँगल ट्रायंगल इज कॉल्ड हायपोटेनियस. म्हणजे राईट अँगल ट्रायंगलच्या समोरची बाजू जी असते म्हणजेच एक्स झेड, त्याची काय झाली, हायपोटेनियस झाली, कर्ण झाल्या. ओके, सो बघा आता त्याच्या खाली लिहायचं आपल्याला काहीतरी, तर मी इथे लिहिते. तर बघा मी इथे लिहून घेतलं, द परपेंडिक्युलर बायसेक्टर मीट ॲट पॉईंट डी विच लायज ऑन दी हायपोटेनियस एक्स झेड. तर हे जे सर्व जे लाईन्स आहेत आपण डी सेंटरला मिळाले आपल्याला, म्हणजेच हायपोटेनियसवर मिळाले आहे, हायपोटेनियस एक्स आणि झेड. ओके ओके, सो बघा आता लास्ट क्वेश्चन आहे आपला, तो आपण बघू. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकतात, नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये PDF दिलेलीच आहे. ओके, तर बघा आता लास्ट क्वेश्चन आपला क्वेश्चन नंबर 5. तर काय तो बघू आपण. मैथिली, शैला अँड अजय लिव्स इन द 3 डिफरंट प्लेस ऑफ द सिटी. तर मैथिली, शैला आणि अजय हे शहराच्या 3 वेगवेगळ्या ठिकाणी असतात. अ टॉय शॉप इक्विडिस्टन्स फ्रॉम द 3 हाऊसेस. त्याचं जे टॉय शॉप आहे, खेळण्याचे दुकान आहे, त्यांच्या समान अंतरावर आहे 3 घरांच्या. विच जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी यूज रिप्रेझेंट दिस अँड एक्सप्लेन युअर आन्सर. ओके, तर बघा आता सॉल्व करू आपण. तर आपल्याला कोणतं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यूज करावं लागेल, तर अँगल बायसेक्टर. ओके, बघा आता आपण ते डायग्राम काढू. बघा आता फॉर एक्झाम्पल इथे मैथिली राहते, ह्या पॉईंटला मैथिली राहते. इथे शैला असते, शैला राहते, आणि इथे अजय राहतो. त्यांच्या हे ती साईडने घराच्या मध्यभागी त्यांचं टॉय शॉप आहे. तर आपल्या टॉय शॉपचं लोकेशन फाइंड आउट करायचं आहे. तर ते कसं करणार, आपण त्यांचे अँगल बायसेक्टर काढू. बघा आता पॉईंट याच्यावर ठेवायचा, लोखंडी टोक, इथे चॉक मारायचा, इथे चॉक मारायचा. परत इथे आपलं राऊंड ठेवायचं, कंपास ठेवायची, इथे चॉक मारायचा, परत इथे ठेवून इथे चॉक मारायचा. हे लाईन्स जॉईन करून घ्यायच्या. ओके, सो आता बघा आता अजयच्या पॉईंटचं काढू आपण. इथे चॉक ड्रॉ करायचा, इथे चॉक ड्रॉ करायचा, इथे एक चॉक मारायचा, इथे चॉक मारायचा, परत हे जॉईन करायचे. परत आता मैथिलीचं काढू आपण. बघा आता इथे चॉक ड्रॉ करायचा आणि इथे एक चॉक ड्रॉ करायचा. परत ह्याचे लोखंड टोक इथे ठेवायचं, डिस्टन्स वाढवायचं, खाली एक चॉक ड्रॉ करायचा, परत इथे ठेवायचं, मी इथे एक चॉक ड्रॉ करायचा. परत हे पॉईंट पण इथून जोडून घ्यायचे. बघा आता इथे आपल्याला भेटलेला आहे पॉईंट, म्हणजेच टॉय शॉप आपण त्याला म्हणू. मग आता हे इक्विव्हॅलंट डिस्टन्सला आलेले आहे, त्याच्या खाली लिहू आपण आता. तर बघा आता मी इथे लिहून घेतलं आहे, कारण व्हिडिओ खूप लेंदी झालेला आहे. बघा आता काय लिहिलं मी. मैथिली, शैला अँड अजय बाय द 3 वर्टिकल्स ऑफ द ट्रायंगल. A toy shop equidistant from this point will be point of concurrence of perpendicular bisector of the line joining the 3 vertical of the triangle. Thus the geometrical construction representing this will be circumcentric. की ते हे शहराच्या 3 टोकाला राहतात आणि मध्यभागी त्यांचं टॉय सेंटर आलेलं आहे, टॉय शॉप आलेलं आहे. ओके, हा बघा आपलं सेंटर पॉईंट मिळाला आहे.
सर याची PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपला आजचं लेक्चर इथेच संपवते मी. बाकीचं रिमेनिंग पार्ट आहे, आपण प्रॅक्टिस सेट आज पूर्ण बघितला आहे. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.